मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत। शहीद पोलीस जवानांप्रती मुख्यमंत्री आज आदरांजली वाहणार आहेत। हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीत कमी 197 नागरिकांचा मृत्यू झाला। मृत्यू पावलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री आज अभिवादन करणार आहेत। गेटवे ऑफ इंडिया इथे ही मानवंदना दिली जाणार आहे। तर मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत। शहीद पोलिसांना जवानांना आज मानवंदना वाहिली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस शहीदांना आदरांजली वाहणार आहेत। तर मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवाद्यांनी भयंकर असा हल्ला केला होता। हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला। तर या हल्ल्यात जे जवान, पोलीस आणि नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना आज ही आदरांजली वाहिली जाणार। तर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यातून निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय। मात्र फहीम अन्सारी पोलिसांचा ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक नसलेलं कोणतंही काम अथवा नोकरी करू शकतो अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे। उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा परवाना मिळावा आणि त्यासाठी आवश्यक असलेलं पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मिळावं यासाठी फहीम अन्सारीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली। त्यावर राज्य सरकारने ही भूमिका आता मांडली। तर या बातम्यांवर आपल्यासोबत आपले लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आता जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर 8:45 वाजता आता शहीद जवानांना, पोलिसांना आणि ज्या नागरिकांचा 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे। काय या संदर्भातील अधिक अपडेट? त्या परिसरात नेमकी कशा प्रकारे आता सुरक्षा तैनात करण्यात आली आहे? कृपा, नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सीपी कार्यालयामध्ये या शहीदांना मानवंदना अर्पण करण्यासाठी जाणार आहेत। मात्र मी आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे नाही तर गेटवे ऑफ इंडिया इथे आहे। ताजमहल पॅलेस जे महत्त्वाचं स्मृतिस्थळ आहे खरं तर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील येथे आहे। इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा नेहमीच तैनात करण्यात येतो असतो। मात्र आज अलर्ट मोडवरती आणखी या ठिकाणी पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। गस्ती पथकं सुद्धा मुंबईमध्ये गिरट्या घालताना पाहायला मिळतात। 26/11 मधील महत्त्वाचं स्थान म्हणजे हे ताजमहल पॅलेस आहे। यामागे असलेलं ओबेरॉय हॉटेल असेल, या भागात असलेले अनेक इमारती आहेत आणि कॅफेज आहेत, हे महत्त्वाचं स्थान होतं। खरं तर 6 तासांपेक्षा बेछूट गोळीबार या ताजमहल पॅलेसमध्ये झाला होता आणि मोठ्या प्रमाणात संघर्ष पोलीस अधिकारी असतील, कमांडो असतील, पॅरा एस एफ असतील यांच्यामध्ये झाला होता। खरं तर रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता। अनेक पर्यटकांना ओलीस धरण्यात आलं होतं। खरं तर जो कसाब होता तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती होता। मात्र त्याचे 4 साथीदार या भागात होते, या ताजमहल पॅलेसमध्ये होते। मात्र पोलिसांना 6 तासाच्या चकमकीनंतर या संपूर्ण ज्या घटनेवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं होतं। मात्र या दरम्यान शेकडो नागरिकांना गोळीबारामध्ये जखमी व्हावं लागलं होतं, जखमी झाले होते। अनेक नागरिक हे मृत्युमुखी पडले होते। मात्र अशा इतिहासाची म्हणजे हा काळा दिवस आहे खरं तर मुंबईच्या इतिहासातील। मात्र या घटनेची साक्ष देताना ही ताजमहलची बिल्डिंग म्हणजे हे ताजमहल पॅलेस जे आहे ते अद्यापही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, खरं तर याच पार्श्वभूमीवर आज अभिवादन संचलन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातील काय अपडेट आहे? नक्कीच कृपा, अभिवादन संचलन सुद्धा आहे। एकीकडे मुंबई सीपी कार्यालय जिथे शहीद स्मारक उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार आहेत। मात्र मुख्यमंत्री इथे सुद्धा येणार आहेत। खरं तर हे गेटवे ऑफ इंडियाची ही आपण वास्तू पाहतोय। गेटवे ऑफ इंडिया इथे सुद्धा ही तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत। पोलीस बॉईज युनियन तर्फे इथे कार्यक्रम आहे। शहीदांना मानवंदना सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे। अशा प्रकारचे कार्यक्रम आज मुंबईमध्ये विविध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः मुंबई पोलीस दलामध्ये जी हानी झालेली आहे, खरं तर अनेक पोलीस कर्मचारी या चकमकीमध्ये, या बेछूट गोळीबारामध्ये जखमी झाले, काही शहीद झाले। त्यांना सुद्धा अभिवादन जे आहे ते अनेक भागांमध्ये, अनेक मुंबईतील परिसरामध्ये देण्यात येणार आहे। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, खरं तर या हल्ल्याशी
संबंधित खटल्यातून निर्दोष सुटलेला फहीम अन्सारी याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मात्र राज्य सरकारने नकार दिलेला आहे। खरं तर फहीम अन्सारीची मागणी आहे की उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा परवाना मिळावा अशी त्याची मागणी आहे। त्यासाठी आवश्यक असलेलं पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी फहीम अन्सारीने केली आहे। नक्कीच फहीम अन्सारीने ही मागणी केली असली तरी त्याला ना हरकत प्रमाणपत्र लागणार नाही अशा ठिकाणी नोकरी करण्याची सुद्धा एकीकडे परवानगी दिलेली आहे। त्यामुळे त्याला या खटल्यामध्ये यश मिळेल असं एकंदरीत वातावरण पाहायला मिळतंय। राज्य सरकार यामध्ये आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा जी निश्चितच स्वप्नील, खरं तर मुंबईकरांसाठी देशवासियांसाठी हा काळा दिवस असा ठरलेला आहे। आपण लोकशाही मराठीकडून पण निश्चितच त्यांना एक आदरांजली वाहूयात। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या सविस्तर अपडेट्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।